टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता विधान परिषदेमध्ये राजकीय मॅच सुरू झाली आहे। अभिनंदनाच्या प्रस्तावावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली। 17 वर्षांनंतर वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे। त्या विधिमंडळाने सर्वानुमते एक ठराव अभिनंदनाचा करावा आणि तो बीसीसीआयला पाठवावा आणि आपल्याच या विधिमंडळातील विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलारे बीसीसीआयचे खजिनदार देखील आहेत, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे अशी माझी विनंती। शनिवारी टीम इंडियानं दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला। याच पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीमच्या अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयला पाठवावा अशी मागणी विधान परिषदेत केली। लाड इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारांचंही अभिनंदन सभागृहानं करावं अशी मागणी केली आणि त्यामुळेच विरोधकांनी आक्रमकपणे बॉलिंग करायला सुरुवात केली। विरोधकांनी प्रसाद लाड यांच्या मागणीवर आक्षेप घेतला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला। हे पण अभिनंदनाच्या प्रस्तावात काय उल्लेख करायचा याच्यावर गटनेत्यांच्या तुम्ही खाली बसा सगळे। आता लाड साहेब तुमचा मुद्दा कळलाय, तुम्हाला बोलायला दिलं कशासाठी आणि तुम्ही करताय काय? खाली बसा चला। नाही विधान परिषदेत अंपायरच्या भूमिकेत असलेल्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना खडे बोल सुनावले। तरीही यावेळी अभिजित वंजारी आणि प्रसाद लाड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। आशिष शेलार यांनी राजकीय संन्यास घ्यावा असं वक्तव्य अभिजित वंजारी यांनी केलंय। वंजारींना उत्तर देताना प्रसाद लाड यांनीही शरद पवारांनी पण राजकीय संन्यास घ्यावा असं उत्तर दिलं। विपक्ष ने वो बात मानी ही नहीं। हमने एक मत से ठराव कर बीसीसीआई को भेजने की मांग की और जब आशीष शेलार जी का नाम आया तो उन्होंने कहा कि आशीष शेलार जी का अभिनंदन हो नहीं सकता। तब मैंने सभागृह में कहा है कि इस विधानसभा में माननीय शरद पवार जब सीसीआई के अध्यक्ष थे, बीसीसीआई के अध्यक्ष थे, तब उनका सम्मान किया गया था, अभिनंदन किया गया था। गोंधळ वाढत चालला आणि त्यामुळेच उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनी आक्रमक पवित्रा घेतला। परिणामी सभागृहातील या राजकीय मॅच मधला गोंधळ थांबला, मात्र सभागृहाच्या बाहेर येऊन विरोधकांनी त्यांचा संताप व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना बोलू दिलं जातं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही, हा पक्षपातीपणा आहे। सभागृहाच्या कामकाज आता तिसरा चौथा दिवस आहे, आधी पण पक्षपातीपणा करत होता, आम्ही सहन केलं, पण तो आज या पक्षपातीपणाचा कळस झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे सदस्य आज वॉकआउट करून बाहेर आलेलो आहोत। या राज्यामध्ये ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये कधीही घडलं नाही। या सभापती महोदया स्वतःचं पद वाचवण्यासाठी किंवा स्वतःची पत वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने पक्षपातीप्रमाणे वागतात आहेत, विरोधी पक्षाच्या आमच्या सरकारच्या बाजूच्या लोकांना वारंवार संधी देतात आहेत। प्रश्न आमचे आहेत। टीम इंडियानं 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप जिंकल्यामुळे देशभरात आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय। मात्र राजकीय नेते या विजयातही राजकारण करण्याची संधी सोडत नाहीयेत, त्यामुळे खेळात राजकारण कशाला असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।